ओम भगवते वासुदेवाय नमः. ज्ञानेश्वरीतील 12वा अध्याय भक्तियोग बघूया आपण. 12व्या अध्यायाचा आरंभ भक्तराज अर्जुनाच्या प्रश्नाने झाला आहे. भगवंताचे सगुण निर्गुण स्वरूपाचे प्रभावी दर्शन झाल्यामुळं अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला की योगेश्वरा, तुझ्या दोन्ही सगुण किंवा निर्गुण स्वरूपामध्ये श्रेष्ठ रूप कोणते आहे? भक्ताने उपासनेसाठी कोणत्या स्वरूपाचा अवलंब करावा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर हा असा प्रश्न विचारल्यानंतर मग श्रीकृष्णाने या ठिकाणी अर्जुनाला सांगितलेलं आहे की आपण अहंकार सोडून भक्ती जर केली तर ती भक्ती होत असते. पण त्या अगोदर भगवंत आपल्या भक्तासाठी काय करतात याबद्दल श्रीकृष्ण आपल्याला सांगत आहेत. तर भगवंत आपल्या भक्ताची कशा प्रकारची काळजी घेतो, म्हणजे भगवंत आपल्या भक्ताला या जन्ममृत्यूच्या भवसागरामधून जर त्याला पार करायचं असेल, जायचं असेल, तर भगवंत काय करतात आपल्या भक्तासाठी, म्हणजे स्वतःच्या नावाच्या होड्या त्या तयार करतात आणि स्वतःच्या नावाच्या होड्या तयार करून भक्ताला त्यामध्ये बसवतात आणि मग ते सागरामध्ये सोडतात. आणि कधी कधी अवघड वाटेवर हे भक्त घाबरतात, पण त्या ठिकाणी भगवंत नावाडी होतो आणि भगवंत या प्रवासामध्ये भक्ताच्या सोबत असतात. आणि जे भक्त नामस्मरण करत करत नावेमध्ये बसून जातात तर त्या ह्या भवसागरातून पार होतात आणि भगवंत अशा भक्ताची पूर्ण काळजी घेतो. तर या ठिकाणी परत श्रीकृष्ण सांगतात की आपण भगवंताची भक्ती कशी करायची. तर भगवंताची भक्ती जर करायची असेल तर आपण पहिल्यांदा आपल्यातला अहंकार संपवायचा. तर अहंकार कसा संपवायचा यासाठी काही उदाहरणं सांगितलेली आहेत की दिवा संपला की तेज संपतो, सूर्यास्त संपला की प्रकाश संपतो, प्राण गेलं की इंद्रिय संपतात. तसं मन बुद्धी भगवंताला अर्पण केली की आपला अहंकार संपतो. असं करणं जर जमत नसेल तर पूर्ण दिवसभरात काही क्षण भगवंतासाठी म्हणजे माझ्या आराधनेसाठी मला भक्तांनी द्यावं. आणि हळूहळू चंद्र पौर्णिमेपासून अमावस्येकडे जातो, प्रवास करतो. अमावस्येला चंद्र दिसत नाही. रोज थोडा थोडा वेळ जर मला दिला, जर नामस्मरण केलं तर तुमच्या मनातील जे विचार आहेत ते विचार निघून जातील आणि तुमचं मन स्थिरावेल आणि तुम्ही मग माझ्याशी एकरूप व्हाल. आणि तुम्हाला पूर्ण दिवस जर जमत नसेल तर तुम्ही थोडा वेळ द्या आणि थोडा वेळ माझं नामस्मरण करा. तेही तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही जे कर्म करता तर कर्म करत असताना अहंकार बाजूला ठेवून कर्म करा. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि स्वतःशी प्रामाणिक राहून कर्म करताना फलाचा त्याग करा आणि तुमच्या हातून जे काही तुम्ही कर्म करता ते तुम्ही ईश्वराला समर्पित करा. तर अशा प्रकारे कर्म करण्याबद्दल पण भक्ती कशी करायची याबद्दल पण माहिती सांगितलेली आहे. आणि मग ते म्हणतात की भगवंताची ही जी म्हणजे भक्तियोग हा जो अध्याय आहे तर या अध्यायामध्ये म्हणजे भगवंताला आपले भक्त खूप प्रिय आहेत. मग त्या भक्तामध्ये कोणकोणती लक्षणे असतात, ती भक्त कसे असतात याचीसुद्धा ती माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर म्हणजे भक्ती करायची जर म्हटलं तर संत सज्जन हे जे आहेत हिमालयामध्ये जाऊन जर त्यांना जर भक्ती करायची जर असेल तर म्हणजे काही जणांना वाटतं की हिमालयात गेल्यानंतर आपले दोष नाहीसे होतात, भक्ती चांगली होते, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर मग आपलं पाप धुतलं जातं. पण या ठिकाणी सांगतात श्रीकृष्ण की हिमालयामध्ये जाऊन तिथं राहणं, भक्ती करणं यामध्ये धोका आहे, ते सोपं नाही. गंगेमध्ये स्नान करणं बुडण्याचा धोका असतो, पण संतांच्या संगतीमध्ये कसल्याही प्रकारचा धोका नसतो. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये राहून तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही ईश्वराची भक्ती करा असं सांगतात. मग या ठिकाणी आणखीन ते सांगतात की माझे भक्त कसे असतात, भक्त कसा असावा. तर भक्ताची लक्षणे या ठिकाणी सांगितलेली आहेत त्या भक्ताच्या मनाची खोली जर खूप असेल तर त्या भक्ताला बुडण्याचा धोका नसतो. आणि मग भक्त कशा प्रकारचा असावा, तर भक्त कसा असतो, शांत स्वभावाचा असतो, तो कोणाशीही भेदभाव करत नाही, तो समदृष्टीने सगळीकडे पाहतो. आणि तसा भक्त सर्वांना हवाहवासा वाटतो. तो इतर जीवांना कंटाळत नाही, त्यांना मदत करतो. सूर्यासारखा तो निर्मळ असतो. आनंद आणि दुःखामध्ये तो समतोल असतो.
तो कुणाचा द्वेष करत नाही, त्याच्या मनामध्ये वासना नसते, भीती नसते. समुद्र खवळला तरी त्याला भीती वाटत नाही, तो त्रासत नाही किंवा दुसऱ्याला त्रास देत नाही. स्तुतीने तो हरकून जात नाही, निंदेने तो चिडत नाही, तो सर्वांना प्रिय असतो. आकाशासारखं तिन्ही ऋतूमध्ये तो सारखा असतो, समभाव असतो, स्थितप्रज्ञ असतो. तर विश्वचे माझे घर हा त्याचा भाव असतो आणि समदृष्टीने पाहणारा हा माझा भक्त असतो. आणि सर्वात महत्त्व म्हणजे माझ्या भक्तामध्ये अहंकार नसतो, असा भक्त मला आवडतो असे श्रीकृष्ण सांगतात. मग श्रीकृष्ण या ठिकाणी असं सांगतात की भक्ती कशी करावी, सगुण रूपाची करावी का निर्गुण रूपाची करावी. तर या ठिकाणी श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की निर्गुण रूपाची तर तुम्ही भक्ती करा, पण कधीकधी भक्तासाठी मी सगुण रूपसुद्धा धारण करतो. आणि म्हणजे असे हे वैशिष्ट्य असलेले भक्त भगवंताला आवडतात. श्रीकृष्ण म्हणतात की मी मूळ रूप माझं निर्गुण निराकार आहे, सर्व व्यापक मी आहे, मला शरीर नाही, देह नाही, परंतु प्रिय भक्ताच्या भेटीसाठी मी देह धारण करतो. कारण मला माझ्या भक्ताला मिठी मारता यावी, मला त्याला माझ्या डोळ्यामध्ये सामावून घेता यावं. आणि भगवंताला भक्ताचे गोडवे गाताना खूप आवडतात. भक्ताचे गोडवे भक्ताला प्रिय असतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये जी वारीची परंपरा आहे, तर त्या वारीमध्ये म्हणजे तुकाराम महाराजाचे, ज्ञानेश्वर माऊलीचे, अनेक संतांचे अभंग त्या ठिकाणी गायले जातात. ते मला आवडतं असं या ठिकाणी श्रीकृष्ण म्हणतात. आणि असे हे जे संतांचे गोडवे गात चालत राहतात. म्हणजे पंढरपूरची, आळंदी ते पंढरपूर जी पायी वारी आहे, त्या पायी वारीमध्ये जे वारकरी जातात, ते वारकरी म्हणजे जात असताना सगळ्यामध्ये एक प्रकारचा उत्साह असतो, ती ऊर्जा निर्माण करते. आणि अशा प्रकारे